लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ज्येष्ठ पत्रकार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांना नालंदा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. नाशिकमध्ये झालेल्या विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला. नाशिकमधील रोटरी क्लब सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात डॉक्टर महेंद्र देशपांडे यांना प्रतिष्ठेचे मेडल आणि मानद डॉक्टरेटचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, किम्स मानवता हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर अमित केले, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, संजय देशमुख, मिसेस इंडिया दुबई विजेत्या अश्विनी अत्रे, प्राचार्य साधना खेडेकर आणि साहित्यिक प्राध्यापिका डॉक्टर शोभा सातभाई आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र देशपांडे. आज नाशिकच्या रोटरी क्लब हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मला पत्रकारिता क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आणि पत्रकारिता क्षेत्रातील आउटस्टँडिंग कार्याची दखल घेऊन मला नालंदा IIR युनिव्हर्सिटी यांच्या वतीने ऑनररी डॉक्टरेट ही जर्नलिझम अँड सोशल वर्क अशा या 2 क्षेत्रासाठी देण्यात आली होती आणि त्याचा पदवीदान समारंभ आज नाशिकमध्ये संपन्न झाला. त्याला उपमहापौर विलास शिंदे, त्याचप्रमाणे अजयजी बोरस्ते, त्याचबरोबर डॉक्टर अमित केले, मिसेस इंडिया अश्विनी अत्रे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या उपस्थितीत मला हा सन्मान देण्यात आला. याचा मला खूप आनंद वाटतो. कार्यक्रमानंतर मला ग्राहक रक्षक समितीच्या वतीने डॉक्टर आशाताई पाटील आणि त्यांच्या टीमने सुद्धा माझा या ठिकाणी सन्मान करून माझं अभिनंदन केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नालंदा युनिव्हर्सिटीने दिलेल्या या माझ्या डॉक्टरेटबद्दल मी त्या संस्थेचा पूर्ण मनापासून आभारी आहे. यापूर्वी मला हैदराबादच्या युनिव्हर्सिटीकडून सुद्धा ऑनररी डॉक्टरेट मिळालेली आहे आणि दुसऱ्यांदा मला यावर्षी ही दुसऱ्यांदा मला डॉक्टरेट मिळालेली आहे. ऑनररी डॉक्टरेट दुसऱ्यांदा मिळवणारा नाशिकमधला मी एकमेव व्यक्ती आहे. याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वादामुळेच मला हे यश मिळालेलं आहे. त्याबद्दल हा पुरस्कार, हा जो मला ऑनररी डॉक्टरेट मिळाली, हा मी माझ्या सर्व चाहत्यांना, रसिकांना आणि माझ्या हितचिंतकांना समर्पित करतो. डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी 1975 मध्ये आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. गेल्या 50 वर्षांपासून त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून लेखन करत सामाजिक प्रश्नांवर जनजागृती केली आहे. सध्या ते नवा काळ, दैनिक मुंबई लक्षद्वीप आणि दैनिक महाराष्ट्र जनमुद्रा या वृत्तपत्रांचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तसेच कलाकुंज, हास्य धमाल आणि साप्ताहिक नाशिक वृत्त वैभव या नियतकालिकांचे संपादक म्हणूनही ते कार्य करत आहेत. कलाकुंज 24 तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल मीडियामध्येही आपला ठसा उमटवलाय. डॉक्टर देशपांडे यांना यापूर्वी हैदराबाद येथील विद्यापीठाकडूनही मानद डॉक्टरेट प्राप्त झाली होती. त्यामुळे पत्रकारितेमध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे ते नाशिक जिल्ह्यातील पहिले पत्रकार ठरलेत. दरम्यान या मानद डॉक्टरेटबद्दल ग्राहक रक्षक समितीच्या वतीने डॉक्टर आशाताई पाटील, डॉक्टर ज्योती केदारे शिंदे, संजय देशमुख, उद्योजक कैलास शेठ धिरवाणी, लक्ष्मण सावजी आणि संजय केदार यांनी सफारी हार घालून त्यांचा विशेष सन्मान केलाय. या सन्मानाबद्दल त्यांचं सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.